अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. रोज तुळशीला पाणी घातल्याने काय होतं असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. हिंदू धर्मात तुळशीला पवित्र म्हटलं जातं. तुळशीच्या झाडाला साक्षात माता लक्ष्मी असं म्हटलं जातं, कारण भगवान विष्णूचा वास हा तुळशीमध्ये असतो. भगवान विष्णू तुळशीपत्राशिवाय कोणताही प्रसाद सेवन करत नाहीत. तुळशी मातेला विष्णुप्रिय म्हटले जाते. म्हणून जो कोणी व्यक्ती मनापासून तुळशी मातेची पूजा करतो तो कधीही दरिद्री राहत नाही, त्याच्या घरी कधीही गरिबी येत नाही. तुळशी मातेजवळ फक्त जल अर्पण केल्याने कोणते फळ मिळते हे आज आपण पाहून घेऊया. ते आता आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पहा. ही कथा भगवान श्रीकृष्णाची देवी सत्यभामा यांना सांगितली आहे. भगवान श्रीकृष्ण एकदा देवी सत्यभामाला विचारते, स्वामी, तुम्ही तिन्ही लोकाचे स्वामी आहात, पण एकही दिवस असा जात नाही की तुम्ही तुळशीची नित्य नेमाने रोज सेवा करता, तिला रोज जल अर्पण करता. याचं कारण काय? कारण या झाडाला जल अर्पण केल्याने काय पुण्य मिळते हे मला जाणून घ्यायचं आहे. तोच भगवान श्रीकृष्ण म्हणतात, देवी सत्यभामा, तुळसी साक्षात देवी लक्ष्मीचं रूप आहे. जो नित्य पूजा त्याला अनेक फायदे होतात. तुळशीला नित्य जल अर्पण केल्याने अनेक पापेही नष्ट होतात. त्यामुळे तुळशीला तुम्ही नेहमी जल नित्य अर्पण करा. त्याबद्दल मी एक तुला आज कथा सांगत आहे. त्याने तुझ्या प्रश्नाचे उत्तर ते मिळतील. पण जो कोणी व्यक्ती शेवटपर्यंत ही कथा ऐकेल त्याला 100 वर्ष तुळशीला जल अर्पण केल्याचे भाग्य मिळते. म्हणून श्रोत्याहो, तुम्ही पण ही कथा स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच ऐका. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, एका नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो खूप क्रूर नीच स्वभावाचा होता. मांस खाणारा होता, वाईट विचार करणारा होता, वाईट कृत्य करणारा होता. शास्त्राचं पठण त्याने कधीही केले नाही. स्वतःचे मन नेहमी दुसऱ्याच्या धनावर होते. त्या प्रकारे तो ब्राह्मण त्याचे जीवन पाप करण्यात व्यतीत करायचा होता. त्याच्या मुखातून कधी ब्राह्मण निंदा तर कधी वाईट विचार हे येत होते, पण त्याच्या तोंडातून कधीही ब्रह्मा विष्णू महेश यांचे नावही घेतले जात नव्हतं. त्यांच्या मुखातून कोणत्याच देवाचं नाव निघत नव्हतं. असा तो पापी ब्राह्मण होता आणि त्याला कुठलेही चांगले कर्म करण्याची इच्छा नव्हती. असे अनेक दिवस तो उलटून जातात. एके दिवशी तो ब्राह्मण खरेदी करण्यासाठी दुसऱ्या नगरात जातो. त्या नगराजवळ नर्मदा नदी वाहत असते. नर्मदा हे फार पवित्र असं ठिकाण असतं. त्या स्थानावर स्नान करण्यासाठी लांबून लांबून लोक येत. तो ब्राह्मण नदी किनारी असणाऱ्या एका अनाथ आश्रमातच थांबतो. तिथं अनेक विद्वान ब्राह्मण ही देवाची पूजा अर्चना करत असतात. तसेच भगवान विष्णूचीही स्तुती करण्यात ते मग्न असतात. तो ब्राह्मण नाटक करून तिथे थांबला व त्यांनी सुद्धा तिथं थांबल्यावर भगवान विष्णूची नामस्मरण करण्याची संधी त्याला नक्कीच मिळाली. तो 1 महिना तिथे थांबला. जो कोणी लोक गोमातेचे पूजन करण्यास येत तो ब्राह्मणालाही अन्नदान करत आणि प्रसाद ग्रहण करत तो ब्राह्मण तिथं काही दिवस तसाच राहिला. तो 1 महिना तिथं राहिल्यानंतर तो आश्रमात त्या ब्राह्मणाला नाटकं करण्यासाठी रोज तुळशी मातेच्या झाडाला पाणी नक्कीच घालायचा. तो ब्राह्मण नकळत का होईना पण तुळशीच्या झाडाला रोज नित्य नेमाने पाणी घालायचा. त्याच्या मनात कोणताच विचार नव्हता की आपण काय करत आहे. ते फक्त 1 महिना उलटून गेले. एके दिवशी तो ब्राह्मण झोपला असता त्याच्या तिथे एक साप आला आणि त्याने त्या ब्राह्मणाला डंक केला आणि तो ब्राह्मण तिथंच मृत्यू झाला. पण तो ब्राह्मणाला ते ब्राह्मण होते त्यांना हे काही कळलंच नाही. त्यांना वाटलं की हा ब्राह्मण बेशुद्ध पडलाय, म्हणून त्यांनी तुळशीपत्र व जल त्याच्या तोंडात टाकले. पण तुळशीपत्र व जल काय ब्राह्मणाने घेतले नाही. त्यावेळेस त्यांना कळले की ब्राह्मण हा मृत्यू झालाय. ब्राह्मणाला यमलोकी नेण्यात आले. यमलोक त्यांना घेऊन गेले, कारण त्या ब्राह्मणाने खूप असे पाप केले होते. मांसाहार केला होता. त्यांनी कुठलेही चांगले कर्म केले नव्हते. तो जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याने अनेक असे पाप केले होते. त्यामुळे त्या पापाचं कुठलेही नुकसान भरून घेण्यासाठी त्याच्याकडं काही नव्हतं. मग ते यमदूत त्यांना यमराजाकडे घेऊन जातात. त्याच्या पापाचा लेखाजोखा करण्यासाठी त्याला यमलोकात घेऊन जातात. यमलोकात घेऊन गेल्यानंतर यमराज त्याला उकळत्या तेलाची शिक्षा हे नक्कीच करतात, कारण त्याचे पाप एवढे मोठे होते की यमराजांना त्यांना कुंभ
पाक या नरकात टाकतात. कुंभपाक या नरकात टाकताना तो ब्राह्मण तिथं जातो. तर बघतो तर काय, कुंभपाक नरक म्हणजे काय, तर खूप असा अग्नी, खालून असं अग्नीनी आणि ते तेलाचे मडकं टाकलं असतं, त्याला कुंभपाक म्हणतात. तो ब्राह्मणाला कुंभपाकमध्ये टाकण्यात येतं. पण आश्चर्य असं होतं की तो कुंभपाकमध्ये उकळत्या तेलात टाकल्यानंतर ब्राह्मण त्या तेलात पडला. पण असं घडतं की तेल एकदम थंड होतं आणि पाण्यात त्याचं रूपांतर होतं. आल्यानंतर यमराजांना हा प्रकार काही कळत नाही, कारण त्याने ब्राह्मणानं एवढं मोठं पाप केलं असतं, तरी पण हे कसं शक्य झालं असं यमराजाला प्रश्न पडतो. तिथे नारद मुनी येतात आणि सर्व प्रकारे यमराज नारद मुनींना सांगतात. तर नारद मुनी यमराजाच्या प्रश्नाला उत्तर देताना असं सांगतात, तो ब्राह्मण हा कितीही वाईट व्यभिचारी असला तरीही त्यांनी 1 महिना नित्य नियमाने आणि नित्य सेवेत त्यांनी 1 महिना तुळशी मातेला हे जल अर्पण केलंय. म्हणून फक्त 1 महिन्याच्या भक्तीचं त्याला एवढं पुण्य भगवान विष्णूंनी दिले. त्यामुळं तुम्ही त्याला विष्णू लोकात हे नक्कीच पाठवा, कारण त्याने 1 महिना खूप असं मोठं पुण्य केले. मग नंतर त्या ब्राह्मणाला विष्णू लोकात पाठवण्यात येतं. तर तुम्ही बघू शकता, 1 महिना त्या ब्राह्मणानं एवढा व्यभिचारी असताना 1 महिना फक्त तुळशीला नित्य नियमाने जल अर्पण केलं, तर त्यांना एवढं मोठं फळ मिळालं. तर तुमच्या आमच्याची काय कथा. तुम्ही रोज तुळशीला नित्य नियमानं पाणी नक्कीच अर्पण करा. भगवान श्री विष्णू सत्यभामेला म्हणतात की वनस्पतीमध्ये मला तुळस खूप प्रिय आहे, महिन्यामध्ये मला कार्तिक महिना प्रिय आहे, तिथीमध्ये मला एकादशी प्रिय आहे आणि सगळ्या क्षेत्रात मला द्वारका प्रिय आहे. जो कोणी मनुष्य मनापासून तुळशीला जल अर्पण करतो तो मला अतिशय प्रिय आहे. त्या घरात तुळशी आहे जी हिरवीगार आहे, त्या घरी माता लक्ष्मी ही निश्चितच असते, कारण तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मी, विष्णुपत्नी. ज्याच्या घरात तुळशी मातेची पूजा केली जाते, तिला जल अर्पण केले जाते, त्यातल्या स्त्रियांना सौभाग्य हे नक्कीच प्राप्त होते. आपल्या घरासमोर तुळस नक्कीच लावा. रोजची सुरुवात ही तुळशीला जल अर्पण केल्याने नक्कीच करा. आपल्या पूर्वजांनी हे सांगितलंय ते नक्कीच करा आहे. ज्या घरात तुळशीचं रोप आहे त्या घरात वाईट शक्ती कधीही संचार करत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या दारात तुळशीचं एक रोप नक्कीच लावा, कारण तुळस ही ऑक्सिजन बाहेर टाकते. त्यामुळं त्यानं वातावरणही आपलं प्रसन्न होतं आणि निगेटिव्हही आपल्या घरात येते. त्यामुळं तुळशी मातेला जल अर्पण केल्याने एवढे फायदे होतात. तर तुम्ही तुळशीचं रोप लावायला का मागत नाहीत. त्यामुळं तुम्ही तुळशीचं रोप लावा आणि भरपूर असं पुण्य मिळवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.